भारतीय रेल्वेच्या एसी डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडशीट, ब्लँकेट, उशी आणि टॉवेल सारख्या सुविधा दिल्या जातात. मात्र अनेकदा काही प्रवासी ही सामग्री सोबत घेऊन जातात. काही जण पकडले जातात तर अनेक जण सहज निसटतात. त्यामुळे दरवर्षी रेल्वेचं लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं. पण हा प्रश्न अनेकांना पडतो की रेल्वेतून चादर किंवा टॉवेल चोरी झाला तर त्याची भरपाई नेमकी कोण करतो? चोरी करणाऱ्या प्रवाशाकडून पैसे वसूल होतात की रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागते? RTI मधून समोर आलेल्या माहितीनुसार दरवर्षी हजारो चादरी, टॉवेल आणि इतर बेडरोल साहित्य कमी आढळते. या संपूर्ण प्रक्रियेत रेल्वेचे नियम काय आहेत? चोरीची जबाबदारी कोणावर टाकली जाते आणि पकडलेल्या प्रवाशांवर कोणती कारवाई केली जाते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग सविस्तर पाहूया. मुद्दा क्रमांक 1. रेल्वेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी कशी होते? भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना सेवा देते. एसी डब्यांमध्ये प्रत्येक प्रवाशाला बेडशीट, उशी, ब्लँकेट आणि टॉवेल दिले जातात. प्रवास संपल्यानंतर ही सर्व सामग्री पुन्हा गोळा करून धुण्यासाठी पाठवली जाते आणि पुढील प्रवाशांसाठी वापरली जाते. मात्र अनेकदा काही प्रवासी टॉवेल, बेडशीट किंवा उशीचं कव्हर आठवण म्हणून किंवा विनाकारण आपल्या बॅगेत टाकून घेऊन जातात. काही प्रकरणांमध्ये भुरटे चोर किंवा इतर व्यक्तीही ही सामग्री चोरतात. परिणामी दरवर्षी हजारो वस्तू गायब होतात आणि रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसतो. मुद्दा क्रमांक 2. चोरीची जबाबदारी नेमकी कोणावर असते? अनेकांना वाटतं की साहित्य चोरी झालं तर त्याची जबाबदारी थेट रेल्वे प्रशासनाची असते. पण प्रत्यक्षात नियम वेगळे आहेत. रेल्वेच्या नियमानुसार एसी डब्यातील बेडरोलची जबाबदारी कोच अटेंडंट किंवा बेडरोल पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडे असते. ट्रेन सुरू होण्यापूर्वी अटेंडंट डेपोकडून ठराविक संख्येत चादरी, टॉवेल, उशा आणि ब्लँकेट घेतो. त्याची अधिकृत नोंद केली जाते. प्रवास संपल्यानंतर पुन्हा सर्व साहित्याची मोजणी केली जाते. यामध्ये एखादी वस्तू कमी आढळली तर त्याची नोंद केली जाते आणि त्यानंतर भरपाईची प्रक्रिया सुरू होते. मुद्दा क्रमांक 3. साहित्य कमी आढळलं तर पैसे कोण भरतो? जर एखाद्या डब्यातून चादर, टॉवेल किंवा उशी गायब झाली तर सुरुवातीला त्याची भरपाई संबंधित कोच अटेंडंटला करावी लागते. म्हणजेच त्या वस्तूची किंमत त्याच्या पगारातून कपात केली जाते. अनेकदा अटेंडंटने चोरी केलेली नसतानाही त्याला आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे रेल्वे कर्मचारी संघटनांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रवाशांच्या चुकीची शिक्षा कर्मचाऱ्यांना देणं योग्य नाही. मुद्दा क्रमांक 4. खासगी कंत्राटदारांवरही पडतो आर्थिक भार. भारतीय रेल्वेच्या अनेक विभागांमध्ये बेडरोल पुरवठ्याचं काम खासगी कंत्राटदारांकडे दिलेलं असतं. अशा ठिकाणी साहित्य कमी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराच्या मासिक बिलातून त्या वस्तूंची किंमत कपात केली जाते. म्हणजे रेल्वेला आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची भरपाई कंत्राटदाराकडून घेतली जाते. त्यामुळे अनेक कंत्राटदारांनीही या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. कारण चोरी प्रवासी करतात पण नुकसान त्यांना सहन करावं लागतं. मुद्दा क्रमांक 5. प्रवाशांची तपासणी का होत नाही? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. रेल्वे प्रशासन प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासू शकत नाही. देशभरात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रत्येकाची तपासणी करणे व्यवहार्य नाही. तसेच सर्व प्रवाशांवर संशय घेऊन तपासणी करणे हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीनेही योग्य मानलं जात नाही. यामुळे अनेक वेळा चोरी करणारे प्रवासी सहज निसटतात आणि त्याचा आर्थिक फटका कर्मचाऱ्यांना किंवा कंत्राटदारांना बसतो. मुद्दा क्रमांक 6. रेल्वे आता कोणती पावलं उचलत आहे? साहित्य चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल अर्थात RPF आता वेळोवेळी अचानक तपासण्या करत आहे. ट्रेन स्थानकात पोहोचल्यानंतर एसी डब्यांची तपासणी केली जाते.
संशयित प्रवाशांच्या सामानाची पाहणी केली जाते. काही प्रकरणांमध्ये चादर, ब्लँकेट किंवा टॉवेल चोरी करताना प्रवासी पकडलेही गेले आहेत. रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की अशा कारवायांमुळे चोरीचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुद्दा क्रमांक 7. पकडल्यास किती कठोर शिक्षा होऊ शकते? अनेकांना वाटतं की रेल्वेतून टॉवेल किंवा चादर नेणं ही छोटी गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात हा गुन्हा रेल्वे मालमत्तेच्या चोरीमध्ये मोडतो. रेल्वे मालमत्ता अधिनियम 1966 अंतर्गत अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास कमाल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय आर्थिक दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे काहीशे रुपयांच्या टॉवेलसाठी किंवा चादरीसाठी मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता असते. मुद्दा क्रमांक 8. पुढे काय? रेल्वे प्रशासनासमोर आता 2 मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे रेल्वे मालमत्तेची चोरी थांबवणं आणि दुसरं म्हणजे निष्पाप कर्मचारी किंवा कंत्राटदारांवर आर्थिक भार पडू न देता यासाठी अधिक प्रभावी तपासणी, CCTV, जनजागृती आणि कठोर कारवाई यावर भर दिला जात आहे. प्रवाशांनीही रेल्वेची मालमत्ता ही सार्वजनिक संपत्ती असल्याची जाणीव ठेवून तिचं संरक्षण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या संपूर्ण घडामोडीतून 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, रेल्वेच्या AC डब्यातून होणाऱ्या चादर, टॉवेल आणि ब्लँकेट चोरीमुळे दरवर्षी रेल्वेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. दुसरी, साहित्य चोरी झाल्यास अनेक वेळा त्याची भरपाई संबंधित अटेंडंट किंवा कंत्राटदाराला करावी लागते. तिसरी, रेल्वे सुरक्षा दलाकडून अचानक तपासणी करून चोरीचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौथी, रेल्वेची मालमत्ता चोरताना पकडल्यास तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही प्रकारची कठोर कारवाई होऊ शकते. आता तुम्हीच सांगा, रेल्वेतून चादर किंवा टॉवेल चोरी करणाऱ्या प्रवाशांवर आणखी कठोर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं का? आणि अशा चोरीची भरपाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी सत्तामंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.